एखाद्या तरुणाला मृत व्यक्तीचे स्वप्न पडते आणि तो हे पोलिसांना सांगतो। पोलीस त्याच्या स्वप्नाच्या आधारे तपास करतात आणि खरंच त्यांना कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडतो। ही कुठल्या सिनेमाची कथा नाही तर रत्नागिरीतील खेड तालुक्यातील घडलेली सत्य घटना आहे। या घटनेबाबत माहिती अशी की सिंधुदुर्ग येथील सावंतवाडी येथील 30 वर्षीय योगेश पिंपळ आर्या नावाचा तरुण 17 सप्टेंबर रोजी खेड पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि त्याने पोलिसांना सांगितले की मला वारंवार स्वप्न पडत आहे की खेड पोलीस ठाण्यासमोर एका पुरुषाचे प्रेत असून तो मदतीची याचना करत आहे। पोलिसांनी तरुणाच्या स्वप्नाच्या आधारे FIR दाखल केली आणि तपासाला सुरुवात केली। पोलिसांनी योगेशवर विश्वास ठेवत संबंधित विभागाची पाहणी केली तर खरंच सर्वांना चक्रावून टाकणारा प्रकार समोर आला। भोसते घाटातील जंगलामध्ये एका आंब्याच्या झाडाच्या फांदीला काळ्या रंगाची वायर आणि प्लास्टिकच्या पट्ट्या बांधून आणि त्याला टॉवेलने बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मिळून आला। मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता। या व्यक्तीने घातलेल्या कपड्यांमध्ये मानवी हाडे सापडली तर मृतदेहापासून 5 फूट अंतरावर एक कवटी देखील सापडली। मृतदेहाजवळ सॅक सापडली परंतु त्याची ओळख पटेल असे कोणतेही कागदपत्र अथवा पुरावे यात नव्हते। त्यामुळे पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवण्याचे आव्हान असणार आहे। दरम्यान एखादी व्यक्ती आपल्या मृत्यूची बातमी एखाद्याच्या स्वप्नात जाऊन देतो आणि त्यावरून पोलीस तपास करतात ही खरंच प्रश्न उपस्थित करणारी बाब आहे। तपासात जरी मृतदेह सापडला असला तरी या प्रकरणाचे गूढ मात्र पोलिसांना उलगडावे लागणार आहे। हे प्रकरण ज्या तरुणामुळे समोर आले त्याची देखील चौकशी सुरू असल्याचं बोललं जात आहे। पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे। स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव